जय भीम. मी राजकीय विश्लेषक संपादक राजेंद्र कांबळे अर्थसत्ता न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे. मित्रांनो, आजच्या आपल्या चर्चेचा विषय आहे देशामध्ये दलित बहुजनाचे नेतृत्व उभा राहणे काळाची गरज आहे का? आपणास काय वाटते याविषयी आपण थोडीशी चर्चा करूया. तर मित्रांनो, त्या अगोदर आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आपण माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जनतेपर्यंत गेला पाहिजे अशी आपणास माझी विनंती आहे. चला तर मित्रांनो, आपल्या विषयाकडे आपण वळूया. आपला जो विषय आहे की आज देशामध्ये गोंधळाची परिस्थिती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये दलित बहुजनाचे नेतृत्व उभा राहणे ही काळाची गरज आहे का? मित्रांनो, आपणास सुद्धा असे नक्कीच वाटत असेल. आज आपण जे देशामध्ये पाहत आहोत की आज देशात सर्वत्र गोंधळ चालू आहे. एकीकडे भाजप सरकार हे आपली सत्ता टिकवण्यासाठी प्रयत्न करत आहे, कारण त्यांच्या जागा ह्या कमी आलेल्या आहेत आणि केव्हाही एनडीएचे सरकार कोसळू शकते अशी परिस्थिती देशामध्ये निर्माण झालेली आहे. त्यामुळे एक भाजपला सध्या ते टेन्शनमध्ये आहेत, ताणतणावात आहेत, कारण त्यांच्या सांप्रदायिकतेचा मुद्दा, हिंदुत्वाचा मुद्दा, रामाचा मुद्दा, मोदी शहाचे नेतृत्व हे सारे फेल गेले आहे. त्यामुळे भाजप एकीकडे अस्वस्थ आहे, कसोशीने सत्ता टिकवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. तर दुसरीकडे आपण पाहत आहोत की काँग्रेस ही एनडीएची सत्ता केव्हा कोसळेल आणि इंडिया आघाडीचे सरकार केव्हा सत्तास्थानी त्यांना आणता येईल यासाठी प्रयत्नशील आहे. तर इकडे महाराष्ट्रात सुद्धा आपण पाहिले आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 गट झालेले आहेत, शिवसेनेचे 2 गट झालेले आहेत आणि त्यांचीच अशी सारी गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. या सगळ्या देशातील गोंधळाच्या परिस्थितीमध्ये, महाराष्ट्रातील गोंधळाच्या परिस्थितीमध्ये दलित कुठे आहे, बहुजन कुठे आहे आणि दलिताचे प्रश्न कुठे आहेत, बहुजनाचे प्रश्न कुठे आहेत याचा काहीही या प्रश्नाकडे सर्वांचे दुर्लक्ष होत आहे, सर्वांचे डोळेझाक होत आहे. त्यामुळे आता दलित बहुजनानेच स्वतःचे नेतृत्व स्वतःच्या हातामध्ये घेणं गरजेचे आहे, कारण त्यांचे जे प्रश्न आहेत, समजा दलितावरील अन्याय अत्याचाराचा प्रश्न असेल, त्यानंतर बेरोजगारीचा प्रश्न असेल, शिक्षणाचा प्रश्न असेल आणि सर्वात मोठा जो प्रश्न आहे तो खाजगीकरणाचा प्रश्न आहे. देशात खाजगीकरण झाल्यामुळे नोकऱ्या शिल्लक नाहीत. त्यामुळे देशात स्वतंत्र खूप मोठे खाजगीकरणाविरोधामध्ये आंदोलन उभे राहणे गरजेचे आहे. खाजगीकरण हे आपल्या देशाला मुळातच परवडणारे नाही आणि जोपर्यंत या देशातील अनेक कंपन्याचे राष्ट्रीयकरण होत नाही तोपर्यंत अनेक युवकांना नोकऱ्या मिळणार नाहीत, त्यांच्या बेरोजगारीचा प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे या देशातील अनेक कंपन्याचे राष्ट्रीयकरण होणे हे काळाची गरज आहे आणि याकडे सगळ्यांचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे देशामध्ये दलित बहुजनाचे नेतृत्व निर्माण होणे काळाची गरज आहे. मित्रांनो, आपणास आठवत असेल की मराठवाड्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नामविस्ताराचा प्रश्न हे आंदोलन बौद्धांनी लढले.
त्यानंतर मंडल आयोगाचा प्रश्न, जे की ओबीसींच्या आरक्षणासाठी सुद्धा दलितांनी या महाराष्ट्रातील रस्त्यावर लढा दिला. ते मंडल आयोगासाठी सुद्धा लढले. अनेक दलितावर अन्याय अत्याचार होतात. त्यावेळेस हा दलित समाज, बुद्धिस्ट समाज रस्त्यावर येतो आणि तो प्राणपणाने लढत असतो. अनेक आंदोलने बौद्ध समाजाने, दलित समाजाने हे यशस्वी करून दाखवलेले आहेत. त्यामुळे येणारे जे प्रश्न आहेत देशातील, त्या प्रश्नासाठी सुद्धा तो प्राणपणाने सर्वांसाठी लढू शकतो. प्रश्न बेरोजगारीचा असेल किंवा देशातील खाजगीकरणाचा विषय असेल, त्या विरोधामध्ये दलित, बहुजनच किंवा मग दलितातील बुद्धिस्ट समाज हा नक्कीच नेतृत्व करू शकतो. आणि कारण त्यांना ते धाडशी आहेत, ते अभ्यासू आहेत. त्यामुळे या देशातील बौद्धांनी या देशाचे नेतृत्व करणे गरजेचे आहेत. जे दलितांचे प्रश्न आहेत, बहुजनांचे प्रश्न आहेत, त्या विरोधामध्ये लढणे गरजेचे आहे. कारण मित्रांनो, देशात सत्ता काँग्रेसची असो किंवा बहुजनाची, भाजपची असो, त्या विरोधात त्यांनी जे विरोधी निर्णय घेतील किंवा त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी किंवा स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करण्यासाठी दलित आणि बहुजनांनी नेतृत्व स्वतःच्या हिमतीवर अस्तित्व आपले निर्माण करणं काळाची गरज आहे, असं मला वाटते. आपणास काय वाटते त्याबद्दल निश्चितच आपण कमेंट्स करून कळवा. जय भीम.